आज आपल्या चॅलेंजचा 22वा दिवस आहे आणि रक्षाबंधन जवळ आलं आहे. त्यामुळे आज मी घरच्या घरी 3 अशा रेसिपीज बनवणार आहे. अदरवाईज पण मी घरीच रेसिपीज अशा वेगवेगळ्या मिठाई वगैरे असेल ट्राय करत असते आणि आज पण तीच बनवत आहे. तर सगळ्यात पहिले सगळ्यांची आवडती रसमलाई जी आमच्या घरात प्रचंड आवडते. सो सगळ्यात पहिले इथे दूध बॉईल करायला ठेवलं आहे आणि इथे ना दूध फाडण्यासाठी विनेगर नाही तर जी लिंबू पावडर असते जी आपण ढोकळ्यामध्ये वापरतो ती मी इथे वापरली आहे आणि त्याच्यामुळे ना दूध खूप लवकर फाटतं आणि खूप छान होतं. आणि एका बाजूला दूध इकडे बासुंदी बनवण्यासाठी बॉईल करायला लावलेलं होतं. त्यानंतर असं काढून घेतलं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातलं लिंबूची जी टेस्ट आहेत ना ती निघून जाते आणि थोड्या वेळासाठी ते बांधून ठेवायचं ज्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपण ते बांधून थोड्या वेळासाठी ठेवणार आहोत. त्यानंतर बघा 15-20 मिनिटांनी इतकं असं हे पनीर तयार झालं आहे आणि ना आपल्याला ह्या पनीरचं हाताने ते मळून घ्यायचं आहे. पण सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे एकतर ते मिक्सरमध्ये फिरवून घ्या. बरेच जण याच्यामध्ये अरारोट पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा अशा गोष्टी वापरतात. मी यामध्ये काहीही वापरत नाही. मागच्या वर्षी रक्षाबंधन श्रावण सोमवारी होतं आणि ही मिठाई फक्त दुधाची बनली होती ज्यामध्ये मी काहीच वापरलं नव्हतं आणि असं मिक्सरमध्ये बघा छान फिरवून घेतलं आहे आणि छान एकजीव देखील होतं ते. मग आणि खूप लवकर होतं. ज्या गोष्टीसाठी आपल्याला इथे 10 ते 15 मिनटं लागणार होते ते अगदी काही सेकंदात झालं आहे तुम्ही बघू शकतात. आणि आपल्या हाताचा जो भाग आहेत ना त्याने आपल्याला ते छान असं एकसारखं मळून घ्यायचं आहे तुम्हाला मी सांगते. आणि त्या पद्धतीने आपण मिक्सरला जरी फिरवले तरी साधारण 7 ते 7 मिनटं तरी केलं की त्यानंतर जी आपली रसमलाई आहेत ना ती खूप मस्त बनते. आणि बघू शकतात अशा पद्धतीने आपण साधारण 6 ते 7 मिनटं बनवून घ्या. बऱ्याचदा ना ही रेसिपी खूप जणांना जमत नाही किंवा काही अशा गोष्टी असतात बेसिक की जिथे आपण घाई करतो. त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत छोटे छोटे टिप्स शेअर करूया. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस केली तेव्हा पूर्णपणे पाण्यात विरघळली होती. त्यानंतर हळूहळू बारीक गोष्टी लक्षात घेतल्या आणि आता परफेक्ट जमायला लागली आहे. सध्या बाजारातली भेसळ बघता बाहेरच्या कुठल्याच गोष्टींवरती विश्वास राहिला नाही आहे. इव्हन पेढा असो कुठला असतो आणि ज्यावेळेस सण असते त्यावेळेस बाजारात खूप जास्त भेसळीचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे घरच्याच गोष्टींपासून आम्ही सणा असो काही असो घरीच मी मिठाई वगैरे बनवत असते. सो त्यातलाच पहिली रेसिपी ही आहे. यापुढेही 2 रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इकडे बघा जोपर्यंत रसमलाईचे जे आपण छोटे छोटे बॉल्स आहे ते बनवून घेतो आहे तोपर्यंत इकडे पाण्यामध्ये साखर टाकून ती उकळवायला लावायची आहे आणि दुसरीकडे इथे सगळे असे बॉल्स बनवून घ्यायचे. ही मी अंगुरी रसमलाई बनवते त्यामुळे रसमलाईची साईज खूप छोटी आहे आणि पाण्यात जाऊन ती डबल फुगते. सगळ्यात महत्त्वाची तुमच्यासाठी टिप आहे, एक बॉल टाका त्यानंतर तो वरती येत असेल किंवा तो तुटत नसेल तर समजायचं आपलं परफेक्ट असे बॉल्स रेडी झालेत आणि त्यानंतरच सगळे टाका. कधीच डायरेक्ट रिस्क घ्यायची नाही आणि जास्तीचं टाकायचं पण नाही. बऱ्याचदा ते पाण्यात फुटतात. आता बघा सगळे एक एक करत मी इथे टाकते. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि एकदा सगळे टाकले की त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून मी छान असं ते शिजवून घेणार आहे. तोपर्यंत दुसरीकडे बासुंदीसाठी दूध ठेवलं होतं त्यामध्ये मी साखर टाकली आणि इकडे छान असे आपले बॉल्स डबल व्हायला सुरुवात झाली आहे. अधूनमधून एकदा ढवळलं की त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं. असे 8 मिनटं तरी आपण हे शिजवून घेणार आहोत. बासुंदी किंवा रबडी म्हणू शकता. दूध छान आटवलं आहे. यामध्ये वेलची टाकलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. मिल्क पावडर असेल तर ती देखील टाकू शकतात. थोडेसे केशर टाकलं आहे आणि अशा पद्धतीने आपण फक्त पुरीसोबत खाण्यासाठी ही बासुंदी करू शकतो. आणि त्यानंतर ना बघा अजून थोडीशी आटवल्यानंतर छान रबडीचं टेक्स्चर येतं जे मी रसमलाईसाठी वापरणार आहे. अशा या 2 रेसिपी ॲट अ टाईम होतात आणि तुम्ही बघू शकतात बॉल्स खूप जास्त मोठे झालेत जेणेकरून
परफेक्ट अशी आपली ही जी रसमलाई आहे ना ती रेडी झाली आहे. आणि नंतर आपल्याला ती बर्फाच्या पाण्यात टाकायची आणि त्यानंतर दुधात टाकायची आहे. तर आता मी गॅस बंद करून ती काढून घेणार आहे. 5 मिनटं तसंच ठेवणार, त्यानंतर काढून घेते आणि नंतर आपल्याला बर्फाच्या पाण्यात साधारण 10 ते 15 मिनटं ठेवूया आणि त्यानंतर जी आपण रबडी बनवलेली आहे ती आपण त्यामध्ये घालूया. सो अशा पद्धतीने इवन म्हणजे रबडी, बासुंदी या सगळ्या रेसिपीज अशा आपण रक्षाबंधनसाठी देखील बनवू शकतो. सो दिसायलाही किती सुंदर आणि त्याचं टेक्स्चर पण खूप छान आलं आहे. चला, बर्फाच्या पाण्यातनं काढून मी डायरेक्ट इकडे आपली जी रबडी बनवली आहे ना त्यामध्ये टाकते आणि त्यानंतर ओव्हरनाईट किंवा 4-5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा. अप्रतिम टेस्ट लागते आणि बाहेरचं खाण्यापेक्षा ना घरची पोटभर आणि मन भरून खाल्ली जाते. रेसिपी आणि टेक्स्चर बघूनच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलेलंच असेल. चला, आता मी इथे दुसरी रेसिपी शेअर करणार आहे. रक्षाबंधनसाठी आपण असा खास घरच्या घरी केक बनवू शकतो, ज्याला खूप मस्त आहे. दही लागत नाही, तूप लागत नाही आणि बटर लागत नाही. खूप घरच्या साहित्यांमध्ये आहे. तर 1 वाटी इथे रवा घेतला आहे आणि 1 वाटी साखर घेतली. त्यामध्ये वेलदोडा घालून मिक्सरला छान फिरवून घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 वाटी मैदा किंवा 1 वाटी गव्हाचं पीठ आता मी इथे घातलं आहे. त्यानंतर इथे अर्धा टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून खायचा सोडा इथे घालायचा. सगळं सुकं जे आहेत ना ते सगळं एकत्र करून घेतलं. त्यानंतर अर्धा वाटी इथे तेल घातलेलं आहे आणि 1.5 कप आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे. कप म्हणजेच वाटीचा सगळं मेजरमेंट आहे. 1.5 कप का, तर कारण की रवा यामध्ये फुगतो, त्यामुळे त्याचं प्रमाण इथे मी 1.5 कपचं ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सध्या ते पातळ असं दिसतं आहे, पण नंतर रवा भिजल्यानंतर घट्ट असं होतं. यामध्ये मी टुटी फ्रुटी ॲड केली आहे. तुम्ही तुमच्या आवडीने ज्या काही ड्रायफ्रूट्स आहे ना ते ॲड करू शकतात. कुकरचाच इथे डबा घेतला आहे, त्याला मी तेल लावल्यानंतर मस्त असं पीठ टाकून घेतलं आहे. बटर पेपर असेल तर तो तुम्ही इथे यूज करू शकतात. आणि त्यानंतर ना वरतून पुन्हा मी टुटी फ्रुटी इथे टाकली आणि त्यानंतर जे काही माझ्याकडे बदामाचे काप होते ते पण सगळ्या बाजूंनी टाकले. असा झटपट कुणालाही करता येईल. एका वाटीच्याच प्रमाणाने जर सगळं साहित्य घेतलं ना तर केकसुद्धा छान असा होतो. आणि हा साधारण मी 40 ते 45 मिनटासाठी लो टू मीडियम फ्लेमवरती कुकरमध्येच बेक करणार आहे. आणि बघू शकतात खूप मस्त असा झालेला आहे. रवा 1 वाटी आणि 1 वाटी मैद्याचा हा केक. तर तुम्हीही असं खास या रेसिपीज रक्षाबंधनसाठी घरच्या घरी आपल्या हाताने बनवलेल्या नक्कीच ट्राय करू शकतात. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपलं आजचं 22वं चॅलेंज देखील कंप्लीट झालं आहे. चला, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.